कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण झाल्याच्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। मारहाण करणाऱ्या परप्रांतीय आरोपीच्या आता मुसक्या आवळण्यात आल्यात। मनसैनिकांनी बेदम चोप देऊन आरोपीला पोलिसांकडे स्वाधीन केलाय। आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा दोघेही कल्याण पोलिसांच्या अटकेत आहेत। ही मारहाण झालेली होती, त्यानंतर हे दोघेही फरार झालेले होते आणि अखेर मनसैनिकांनी या दोघांना चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं सध्या समजतंय। पोलीस अधिकचा तपास करतायत। कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। ज्या दरम्यान ही मारहाण झालेली होती ती दृश्य, तो व्हिडिओ सुद्धा आपण बघू शकतोय आणि मारहाण करणाऱ्या परप्रांतीय आरोपीच्या आता पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। परप्रांतीय मुजराला ही अटक झाली, त्यावेळी आपण दृश्य बघू शकतो। मनसैनिकांनी बेदम चोप दिला या दोनही आरोपींना आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश गोडे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघितलेलं होतं ही मारहाण झालेली होती, त्यानंतर हे जे आरोपी होते ते फरार झालेले होते। अखेर मनसैनिकांनी यांना शोधलेलं आहे आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय। अधिकच्या अपडेट्स नक्कीच या ठिकाणी काल या संपूर्ण प्रकरणात मारहाणी प्रकरणात खूप मोठा राजकीय पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत। मनसैनिकांनी या जो 24 तास उलटून गेले तरीही आरोपी अटकेत नाहीत, म्हणून मनसैनिकांनी मोठा गदारोळ केला। पोलिसांना अल्टिमेशन देण्यात आलेलं होतं की 4 तासात जर आरोपी हे सापडले नाही तर आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला घोलका घालणार आहोत। पोलीस स्टेशन बाहेर आम्ही एक आंदोलन करणार आहोत का लवकरात लवकर आरोपी पकडण्यात यावं। त्याचबरोबर जर तुम्हाला आरोपी पकडता येत नसतील तर आम्ही मनसैनिक आरोपी पकडून आपल्या स्वाधीन करू, मात्र आम्ही आमच्या मनसे स्टाईलने हे आरोपी आपल्या स्वाधीन करणार आहोत। आणि त्याच धर्तीवर मनसैनिकांनी रात्री कल्याण ग्रामीण या ठिकाणी या आरोपीला पकडलेले आहेत। एक वसार गावाकडे संशयित व्यक्ती जेव्हा जात असताना त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी मोबाईल मध्ये काही व्हिडिओज बघितले, हा आरोपी तोच आहे का ही शहानिशा केली आणि त्याच्यानंतर या आरोपीला त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांनी मनसे स्टाईलने पोलिसांच्या हवाली केलेले आहे। डीसीपी अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या हाती हे आरोपी देण्यात आलेला आहे। मुख्य आरोपी गोकुळ झा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि जे मुख्य आरोपीचा भाऊ रणजित झा याला सुद्धा पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणात एक राजकीय वलन हे प्राप्त झाले होते। मनसे, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिंदेची शिवसेना अशा तीनही पक्षाने डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या बांधण्यात याव्या यासाठी मानपाडा पोलिसांकडे निवेदन दिली। मानपाडा पोलिसांना काय जी सहकार्याची काही मागणी असेल ती सांगा, आम्ही ते करायला तयार आहोत। मात्र मराठी तरुणाला, अशा तरुणीला जी मारहाण झालेली आहे, अमानुषपणे ही मारहाण आहे आणि या मारहाण त्या तरुणीची अवस्था, मानसिक अवस्था, तिची शारीरिक अवस्था ही अत्यंत बिकट झाल्याची लक्षात येत आहे। त्याचबरोबर मनसेचे अविनाश जाधव यांनी त्या तरुणीची भेट घेतली असता त्यांच्या लक्षात आलं का या तरुणीला औषधोपचाराची गरज आहे। तात्काळ या तरुणीला त्यांनी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेली आहे। तिथे भरती करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर संपूर्ण खर्च हा देखील मनसे उचलणार असल्याचे देखील डॉक्टरांना भेटून सांगितलेलं आहे। डॉक्टरांच्या यावेळेस प्रतिक्रिया मिळाल्या आहेत। डॉक्टरांनी देखील या संपूर्ण प्रकरणात या मुलीवर बेदम मारहाण झाल्यानंतर
तिची जी शारीरिक अवस्था आहे ही बिकट असल्याचे सांगण्यात आलेले आहे. ECG करण्यात आली, तिची संपूर्ण बॉडी चेकअप करण्यात आलेली आहे आणि तिला आता हॉस्पिटलमध्ये योग्य ट्रीटमेंट मिळत आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच रात्री 11:30 वाजता योगेश गव्हाणे हा मनसेचा उपशहर अध्यक्ष आहे, या व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये गोकुल झा या मुख्य आरोपीला आणण्यात आलं आणि डीसीपींच्या हवाली करण्यात आलं. त्यावेळेस डीसीपींनी देखील आरोपीला मोठ्या प्रमाणात खरं तर आता आरोपींवर काय कडक कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं. आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. आता सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय याचा आता तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत. सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतलेले? सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही 2 आमच्या ताब्यामध्ये आहेत. आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्याच्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत. सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे?